नमस्कार, मी प्रतीक सुभाष सोमवंशी। गेल्या एका महिन्यापासून मी फूड व्हॅन कळंबोलीच्या केली कॉलेजच्या समोर चालवतोय। अवनी फूड व्हॅन बद्दल मला माहिती माझ्या आईकडून मिळाली आणि आईला जी माहिती मिळाली ही सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळाली। मग आईने मला ही माहिती पाठवल्यानंतर सांगितल्यानंतर त्यानंतर मी अवनी एंटरप्राइजेसशी मी कॉन्टॅक्ट केल्यानंतर मला काही एक सेमिनार अटेंड करायला लागला। सेमिनार अटेंड केल्यानंतर त्या सेमिनारमध्ये सविस्तर माहिती योजनेबद्दल असेल, अवनी फूड व्हॅनबद्दल असेल, एंटरप्राइजेसबद्दल असेल, सविस्तर माहिती देण्यात आली आणि ह्या माहितीच्या आधारे मी निर्णय घेतला की मला पण एक फूड व्हॅन टाकायची आहे आणि याला मी ह्या प्रोसेसला मी होकार दिल्यानंतर एकदा मी भेटण्यासाठी ठाण्याच्या कार्यालयात गेलो। त्या ठिकाणी मला सगळी संपूर्ण माहिती दिल्यानंतर पुढची प्रोसेस जी आहे ते अवनीचे संस्थापक श्री अनिल फोंडेकर सर आणि संस्थापिका प्रज्ञा मोहिते मॅडम यांनी सगळी पुढची प्रोसेस केली। बँकेला व्हिजिट करण्यापासून डॉक्युमेंटेशन पर्यंत सर्व काही अवनी एंटरप्राइजेसने केलं। मला जास्त मोठ्या प्रमाणात कुठलेही कष्ट घ्यावे नाही लागलेत। यासाठी सगळ्यात मोठा जास्त हातभार हा अवनी एंटरप्राइजेसची संस्थापक, संस्थापिका आणि संपूर्ण टीमचा आहे। मुख्यमंत्री रोजगार योजनेच्या माध्यमातून अवनी एंटरप्राइजेसच्या माध्यमातून मिळाली मला ही फूड व्हॅन। मी LLB वडेवाले म्हणजेच लवली लक्झरियस ब्रेकफास्ट नावाने कळंबोलीतील केली कॉलेजच्या समोर दररोज संध्याकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत चालवत आहे। ह्या व्हॅनमध्ये गरमागरम वडापाव, भजीपाव, समोसा तसेच बासुंदी चहा उपलब्ध आहे आणि हे सर्व स्वतः माझी आई बनवत आहे। व्हॅनमध्ये जे काही इंटेरियर केलेले आहे हे सगळं मला ज्या पद्धतीने पाहिजे होतं ते मी एक ड्रॉइंग बनवून दिली आणि त्यानुसार मला अवनी एंटरप्राइजेस कडून व्हॅन जी आहे ती कस्टमाइज करून मिळाली। मराठी तरुणांना खरंच व्यवसायामध्ये येण्यासाठी एक आव्हान आहे। यासाठी मी स्वतः एक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पदाधिकारी आहे। पक्षामध्ये मी स्वतः एक कार्यरत आहे आणि सन्माननीय राजसाहेबांचा मनसे निर्धार स्थानिकांना रोजगार हे वाक्य घेऊन मी अवनी एंटरप्राइजेस कडे व्यवसाय करण्यासाठी गेलो। जर परकीय व्यक्ती जर आपल्या मुंबईमध्ये येऊन त्यांचं पोट भरत असतील तर आपण स्वतः व्यवसाय करून का आपलं पोट नाही भरू शकत? आणि तेही आपण स्वतः महाराष्ट्रीयन मराठी माणूस आहोत। तरी सगळ्या स्थानिकांना आव्हान आहे की तरुणांना आव्हान आहे की त्यांनी बिझनेसमध्ये व्यवसायामध्ये आलं पाहिजे आणि एक स्वतःचं स्थान निर्माण केलं पाहिजे। जर तुम्हाला आमच्या गरमागरम वडापाव, भजीपाव, समोसा आणि स्पेशली बासुंदी चहाची जर तुम्हाला चव घ्यायची असेल, कळंबोलीत काय नवी मुंबईत तुम्ही आसपास कुठेही असाल, स्पेशली केली कॉलेज कळंबोली, कामोठे याच्या आसपास तुम्ही कुठेही असाल तर नक्की आमच्या फूड व्हॅनला व्हिजिट करा आणि गरमागरम पदार्थांची चव घ्या।